किती मिनिटं दिली कोकण धनगर समाजमुक्ती मंडळ मुंबई सन्माननीय माजी अध्यक्ष संजय दादा खरा दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहादर पारितोषिक संजय दादा आपल्याला माना समजला. हा नेते दादा धुला बरीचशी मंडळ सचिन दादा साळवे आहेत आमचे बरेचसे मंडळ आहेत. मी नाव हा घेत दादा तुमच्यासाठी असते 100 रुपये नेते दादा एका सुंदर बाग आहे का ना वरावर शीट लावून किती मिनिटं आहे 15 बस बरोबर शीट डाऊन बरोबर शीट डाऊन 5 मिनिट बघा प्रफुल्ल मला ती गोवाच्या कवराची साथ दिली पहिल्यापासून घेऊ कसं आहे फक्त शहरांना त्यांची बघा आज बारी गोवाने सुंदर केली विनोदा तुम्हालाही समजवता क्या बात अशोक आखाडे कोणजर रंगरवाडी मी 2 कार्यक्रम केले मित्रांनो. बाळूमामांचं गाणं झालं पाहिजे. मी आणलंय तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी सांगलंय तुम्ही बोलायच्या अगोदर मी सांगलंय 251 रुपयांचं हे महाराज पारितोषिक अशोक दादा आखाडे कोणजर रंगरवाडीतील बरीचशी मंडळ आले सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर घोंगडी गवळवाडी दापोली महाराजच्या माध्यमातून 200 रुपये आले. धन्यवाद. ऐका काय रे ते म्हणतात ऐका आदमापुराला जाईन बाळू मामा पाहिन फुले भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन. थँक्यू संतोष दादा कोल्हापूर थँक्यू तुम्ही दिला स्टँड तर तुमचा वाजवतो बँड संतोष दादा संतोष भाऊ कोल्हापूर धन्यवाद तुम्हाला म्हणतो. काय म्हणतो अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन वाहीन. बघा मी काय म्हणतो बघा संजय दादा निगम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे. त्या अमावस्येला फार मोठा तिथं उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही अजून मी गेलो नाही अजून. दादा मला बोलले एक दिवस जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय असले त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल तर त्यांचं त्यांना माहिती. मला म्हटले बोल जाऊन ये विषय कसा आणलाय तो बघा बोल सकट केलं जरी शिळ पाक खाईन तव चरणाचा दास होईन जरी शिळ पाक खाईन चरणाचा दास होईन स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन पण जन्मासेव एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिलं एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिलं एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिलं एकदा तरी आत्मापुरा जाईन जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिलं. वा इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं आहे तो भंडारा लावायचा आहे एकदा सुद्धा कपाळाला. मी दुश्मन नाही तुमचा मित्रांनो पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोललो तुम्ही गाड्यात ऑनलाईन पेट संकेत दादा गोर आहे का नाही आपला चोर आहे आपला चोर आहे ऐका संकेत दादा दादांच्या माध्यमातून आले 500 रुपये ऐका समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो जे विषय गायले
हा शक्तिपुराचा गाभा आहे तो पुराणावर आहे आणि पुराणात तुम्ही मांडू आहे गायले तुम्ही मल्हारी गा मग तिथं तुम्ही म्हणा तुम्ही आरुतुरच बोललो अरे गणपतीला आपण घडवल्या गाणं बाप्पा आपण आरुतुरच करतो ना तसं मी बोललेलो आहे मग त्याचा तुम्ही अववाप नाही करायचा मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहो तुम्ही येडा आहो असं आहो तसं असं बोललो नाही ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोलले तुम्ही मनाला लावून घेत नाही फक्त हा तुमचा म्हणजे त्याला मी माझा दोष नाही ना त्याला माझा दोष मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय काय विचारा कधी सांगितलं तुम्ही ह्याच्यावर बोला ना कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटलं हा मी जे विषय काय शेवटीला भेद आहे तो भेद आहे थोडस ते होतच नाही का कसं नाही म्हणता येतं सगळीकडे होतं प्रत्येक जण करतो आणि म्हणून बघा जास्त घेत नाही सुंदर गड भुवानी गायलाय आगमनाचा गड आहे काय फुलावानी होईल मन उतरून जाईल ओझ आनंदून जाईल क्षण तुला पाहता रोज सोन पावलं येईल घरी गणराज राजाधिराज आता येईल तेव्हा येईल 2 महिने आहेत अजून एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही येईल तू हा म्हणून काय उत्तर नाही गवळण नका बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी बुवानी जाहीर केला कार्यक्रम लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे भाकळ बुवा आणि वैदिक शेलार बरोबर परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला आता बक्षीस कशी काय घेतली त्यांची लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे बुवा लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्ती तुऱ्यात मी लांबून आहे बुवाने या बायकांचं कार्यक्रम बंद करून टाकलं 25 कार्यक्रम आहेत मला त्यांचं बक्षीस घ्यायला लाज नाही वाटली जनाची नाही मनाची तरी वाट आहे कालच बोललो ना काल बोलले मी बाजार उठवला ह्या बायकांचा लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी किती म्हणजे शोकांतिका केवढी आहे ती बघा पण कालच्या कार्यक्रमात बोलले ऐका गवळण देतो तुमची हा जास्त वेळ घेत नाही सगळं उस्ती गाणी ज्याचं गातो ज्याचं घेतो माझंही मनाचं आहे नाही असं नाही जे आहे देतोय जी परवा तुम्हाला तो नवीनच सगळे दिले तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी राहिले त्याशी संबंध नाही तुम्हाला जे दिले ते नवीन दिले तुम्ही नारायण बुवांचं नाव मग कसं लावलं परवाच्या गाणं सुवर्णाचं गळ तुम्ही मग उस्ती आणता कोण हातपाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना मग हा विषय मग माझी मी ज्यांचं गातोय त्याचं नाव मी घेतोय त्यात तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्ही त्याचं उत्तर द्या तिथं कमी पाडताय तुम्ही म्हणून मी उस्ती करताय तुम्ही ती उस्ती फेडा ना त्याचं उत्तर द्या ना तुम्ही त्या गाण्यांची उत्तर द्या तो म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे बोलताय तुमच्याकडे बोलायला काय नाही ऐका आणि म्हणून बघा गवळण काय रे ती साल कुठली रे काल रातीला अंडीची काली 5 घातील कुठे गेले ओ तुला लगेच घेतो काली 5 घातील बुवा भक्ती सुशांत दादा शिंदे कोल्हापूर काय तुमचं काम गडशी सावंत 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी घेऊन जा नंतर जमा करतो टेन्शन आला गडी तर तुला गाणं गायचं आहे असं काय उभा टेन्शन बरं ऐका गवळण ऐका क्या नाही काल रात्रीला हा या तुला न दिसला बापाचा बाप बघा मला हे उत्तर देतात की मी गवळण गायले बुवा ना हातात घेऊन परात म्हणजे काय बुवा ताट हो अहो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस असं गवळणी म्हणतात साधा विषय त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढावा परात नको तुम्ही ताट घ्या एखादी ताटली घ्या टोप घ्या काय का नाही अरे विषय काय तू हातात घेऊन परात आमच्या घरात काय तर तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे गवळणी म्हणतात साधा विषय आहे त्याला उत्तर कसं देतात चुकीचं जायचं जाऊ द्या ते बोलत नाही तुमच्याकडून उत्तर कसं आहे द्यायचं तुला काय हा तुला न दिसला बापाचा बापा मनाशी लावून चाप असं काहीतरी विषय शब्द नाही ऐकायला किती बी लावला जीव तरी बी काळा स्वभाव
मित्रांनो, बाजार गवळणी कुठं वाचवायच्या? गोकुळात जास्त नव्हता, फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायच्या. कृष्ण तेव्हा गेला नव्हता, कंसाला मारायला गेला तेवढाच, तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता. गेला होता घरात आणलाच नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा, गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत, गोकुळात होता, पण ह्या सगळ्या गवळणी जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजाराला जायच्या. हा बाप मामाला मारायला गेला तेव्हाच. मामा कोण आहे यांचं? मामा आलेत काय सामाला भाषाला, तो तुमचाच गेम करील तो, जसा कृष्णात केलाय तसा. हा, मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये, आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणींचा. तरी पण मी विषय कसा घेतो काय का म्हणून म्हणतो, हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला, हे समजायला पाहिजे. तुम्ही काही म्हणता, माझी चुका काढताना तशा तुमच्या काढतोय मी, काय का? कसं रे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा गेलास होतास तू आडराना. कसं रे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा तू गेलास होतास राना. फिरवली पाट आणि चुकवली वाट. आज कोण कवी आहे माझ्याकडं? तरी पण उत्तर कसं? फिरवली पाट तुझी चुकवली वाट, भक्तिभाव मनी भासवला. हा भक्तिभाव मनी भासवला. अरे गड्या तुला पोरींनी फसवला, गड्या तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. 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 अरे काना आलं नाही ध्यान, तेव्हा गेलास तू निघून गेलास तू आडराना. फिरवली पाट चुकवली वाट, भक्तिभाव नाही भासवला, भक्तिभाव नाही भासवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. काय लाभ आहे काय? तुझ्या कृपेची छाया सदैव राहावी या घराण्यावर. काय आहे काय? ओके, हा ते गाणं घ्यायचं का म्हणतात? बरं, फरमाईश घेत राहिले तो लय होईल. मग घेतो सर, घेतो सर. सचिन दादा पण आले, तेच गाणं आपण दिलं, आणि दादांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुशकावर गाडीवाल्यांचं सजलंय घर. आला बसून मुशकावर, 9:30 घेतले, 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर. आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर.
मनोभावे पूजती माझ्या गौरी हराला सुशांत सुयोग हे सुकुमार गाडीवाल्यांचं सजलंय घर साक्ष देतोय मोरगिरी नाही 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 चुकतंय काय तरी तुझ्या कृपेची छाया सदैव राहुदे शिंद कुटुंबा 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 तुझ्या कृपेची छाया सदैव राहुदे तुझ्या कृपेची छाया सदैव बस नको संपवाल सगळं हा 18 तारीख सांगितलंय बघा हे किती आलं बघा मजा बघता किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो हा 18 सप्टेंबर भुवाची माता झगड आहे हा म्हणजे झगड म्हणजे बारी आहे तुम्ही हो काहीतरी समजा असं ऐका यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत 21 दिवसांचा गणपती असतो घेतो शेवटची 5 मिनिटं घेतो 5 मिनिटं बस झाली मला भरपूर झाली ऐका नाही हा नाही हा वेगळा नाही दुसरी वही ही वही इथे मस्त घेतो हा बघा हा वया नको वया लय आहेत आपल्याकडे वयांना काय कमी नाही आपण वयामध्येच राहिला वयामधलाच बोय आपण काय म्हणतो ऐका शायरांनी हा गाणं काढून घ्या त्यांनी मला काहीतरी बोललं मग अशी थांब 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 महेश दादा मांडवकर आलो ना मांडव्यातली बारी आपण मांडव्यातली बारी भुवनची माझी बरोबर तर मला माझा काय बरोबर सांगा माझं घेतो माझं घेतो सांगतोय खरं नाही स्पष्टीकरण मागतोय साधनगर असा धनगर नाही म्हणत मी साधन नगर सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून पगडीला बरोबर विषय काय झाला माहितीये का आता महाराष्ट्र शासनाचा GR आहे काय का रे गावागावाचे कलर असतात ना पाषाणाला कलर ते आता शासनाने बंद करून टाकलं श्या गुरुवाना बिरवाना ठोकून टाकला श्या टाला ठोकून टाकला तो विषय मी गायला सांगतोय खरं साधं नगर डोक्याला बांधून तो गुरव गावचा गुरु आहे ना तो वैर देवा ह्या लांबोरे बुवाला कुणाची नळ आहे र घरच्या देवाची का बाहेरच्या मगचे 12 भानगडी 12 गावचं 12 कसा आता बुवा आम्हाला पण येतो हा मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली अंगठ्याखाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती दे असा तो गाराने घालतो पाषाणाला कला लावतो मला डावा दे उजवा दे त्याच्यावर शासनानं बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला डोक्याला बांधून पगडीला बोच पुसतोय अजूनही दगडीला म्हणजे दगडीला त्या पाषाणाला कळ लावतो असा माझा विषय आहे काय तुम्हाला दुखला आहे दगडीला पुसायचा नवीन आणला विषय बुवा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हागायचा गडी उघड्या बसायचा यांना नवीन लिहिलाय विषय परवा बोललो त्यांना पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची राहटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरव देवाचा गुरव माझ्या लांबोरे बुवा कुणी र काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे र देवा हा उजवा दे हा डावा दे बंद झालाय कार्यक्रम आता शासनानं GR आहे मग मी असं बोललो की येणार लागतं मग GR आहे ते आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिलाय आणि नवीन घेऊ का तो नको काय ना मित्रांनो ऐका याने मी का सांगतो मित्रांनो मी विषय दिले ऐका मी बर्गेवाडीचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून त्याने एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये आता म्हणतात सचिन मला ठेवायचीच नाही म्हणतो तेव्हा ते तो विरोधात बोलतो अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या ना मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का होम्या घालतोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या माहिती मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून घालतोय का डायरेक्ट बोलतोय का बुवा ना गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी बुवा कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्ट्या मारता टाळ्या मारता याची निस्ते आईस धनगराच्या तेव्हा टाळ्या मारता तुम्ही नाही बोलायचं
सगळा विषय मिटला होता का नाही? 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला, मग तुम्ही का गायचं ते? आणि मी बोलायचं नाही म्हणतात, ही अपेक्षा कशी असेल? आणि मी तसं ऐकत जातीवंत मराठा आहे, मरण मोडेल पण वापरणार नाही समाज. माझा काय समाज नाही, माझा समाज नाही. मग हे म्हणतोय, मग तो नको समाज आपल्याला. आपण बारे करू ना, चांगल्या प्रमाण आपण बारे करू. अरे ही जोडी लोक मागतायत, लोक भेटत नाही लोकांना, लोक मागतायत जोडी. 6 कार्यक्रम माझ्या बरोबर आहे भुवन सिनेमा. उगाच आहे काय, मी काहीतरी समाजाला देतोय म्हणून आहेत ना का मी असा काहीतरी येण्यासारखा आपला मी पागल झालोय. मला याड लागलाय म्हणजे नाही, असा विषय आहे का? मग मी विषय कसा देतोय नाही का? मी नाही म्हणून म्हणतोय समाजाचा माझा आदर आहे. तुम्ही काही म्हणा, मला वाईट म्हणा, चांगलं म्हणा, साहेब तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला काही बोललो उद्या तुम्हाला 2-4 शिव्या पण देऊ. खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय? खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं. काय बोलला संजय राऊत काय ऐकतील ते? संजय तर लय भारी आहे. तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला, त्याला दिसायचं सगळं. आणि हे संजय लय भारी होता. काय जो कोण एक फशाच मारतोय, काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी, एक तर काय भारीच आहे संजय. ह्याच्यात कोण संजय आहे काय? नाही, नशीब. 2 मिनिटं शेवट. ऐका, संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो पण हे केलं आपण पोचवलं लोकांपर्यंत. समाजाशी माझं देणे घेणं नाही बघा. हे संस्कार मी नुसतं माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला. 2 मिनिटात बाबू अमावानी उडा ना उडा. गोवा वेळेचं भान ठेवा. शेवटचे 2 मिनिटं आपल्याकडे आहेत फक्त. गोवा वेळेचं भान ठेवा. 2च मिनिटं. बरं घेऊया गाणे, घेऊया फक्त एकच गाणं घेतो. काय म्हणायचं आहे का? गोरी हे कलैया, हे कोणाचं आहे? पेना तू तुझे हरी हरी चुडिया. सचिन दादा एकच गाणं देतो, याचं उत्तर द्या. गावोगावात देवळं आहेत, गावोगावात देवळं आहेत शंकराची. शंकर श्रेष्ठ करतात हे, आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे. गावोगावात देवळं आहेत, देवळात शंकराची पिंडी आहे, शंकराचं मूर्ती आहे. पण नंदीची जागा कुठे आहे हो? देवळाच्या बाहेर. उन्हात कान तुटलाय, पाय तुटलाय. आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे, तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती ती, आता पण तीच अवस्था आहे. मग शंकराला प्रश्न करते आधी माया की त्या नंदीला प्रश्न करते, एवढा तू त्याचं वाहन, एवढं मोठं, एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू, आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का? असा विषय आहे बघा. शायद त्याचा भागाला भाग नाही तुम्ही देत असता, ह्याचा भाग द्या. ऐका, गोरी है कलैया, पहना दो तुझे हरी हरी चूड़िया. अरे गोरी है कलैया, पहना दो तुझे हरी हरी चूड़िया. अपना बना ले मुझे बालमा. 2च मिनिटं. खरं सांग तुझ्या मायला, माया म्हणते, खरं सांग तुझ्या मायला मी तुझी माया आहे. पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माय. खरं सांग तुझ्या मायला, तुला रे कोणी काढलाय वायला. खरं सांग तुझ्या मायला, तुला रे कोणी काढलाय वायला. हो नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या मायला, तुला रे कोणी काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बैला. तुझ्या मायला, तुला रे कोणी काढलाय वायला. तुला रे कोणी
फरमाईश होती म्हणून वेळ नाही. मित्रांनो मी पुन्हा एकदा माझ्या बर्गेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना मी विनम्र अभिवादन करतो. तुम्ही माझी निवड केली, मला ही सेवेची संधी दिली. माझी सेवा या समाजाने पूर्ण आपली शांत चित्ताने ऐकली. एकही प्राउटिंग नाही, शिट्टी नाही, अगेन्स्ट कमेंट नाही. मला वाटलं होतं की आज बुवा समाजाचे शाहीर आहे आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा असं काहीच नाही झालं. मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो, या बर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी पिढी संपवतो. बुवांचा मी फाटा काढणार, काळजी करायची नाही. धन्यवाद धन्यवाद बुवा.